बोलताय तुम्ही? एक तुम्ही बरोबर बोलताय, पण काय आहे, मी जरी डिरेक्टर असलो तरी प्रत्येक बारीक गोष्टी कसं लक्ष घालू मी? सिंपल आहे. आज माझ्या फिल्मचं नाव काय आहे? एक रात्र तंतरलेली. आज जे पोस्टर आलंय त्यात प्रिंटिंग मिस्टेकून काय आलंय? एक रात्र हंतरलेली. अहो, तंतरलेली आणि हंतरलेली मतलब ठेवा ठेवा फोन. माझी चूक झाली. आय एम सॉरी. ओके, माझी चूक झाली. ठेवा. सर आता काय? सर तुमची मावशी आणि काका आले सर. माझ्या आणि मावशीने काका हो. ऑफिसला काय येतील ते? काय माहित नाही, इमर्जन्सी बोलले काहीतरी. इमर्जन्सी? पाठोपाठ वाद पाठ. या मावशी या. ये ग ये हा ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक मिनिट, हे कोण आहे ते? सर तुमची मावशी ही. येडायस का रे? मलाच माझ्या मावशीची ओळख सांगशील? माझी मावशी नाहीये ही. मावशी बोलले होते, माहित नाही सर. ते जाऊन द्या, मरून द्या सर. ऐका ना, ही माझी मुलगी आहे सर. ही एकदम चांगली ऍक्टिंग करते. तुमच्या सिनेमात मला तिला रोल द्यायचा आहे म्हणून घेऊन आले मी. ही कोण आहे? लहान मुलगी आहे माझी. बाळा, तू लहान मुलगी आहे? हो काका, मी एक कळलं लहान कळलं मुलगी आहे. कळलं कळलं. असू दे असू दे. कळलं कळलं. हा. काय करायचंय? तिला ऍक्टिंग करायची आहे तुमच्या सिनेमात. म्हणून तुम्ही असं खोटं सांगून आलात? हा? नाही सर, त्याचं काय झालं, ती तुमची लोक मला आज जाऊन देत नव्हती ना, त्याच्यामुळे आम्हाला खोटं नाटक सांगावं लागलं. एकदा हिची ऍक्टिंग तर बघा ना सर. सर, लहान मुलीची ऍक्टिंग भलतीच भारी करते ना सर ही. मला लाज वाटते का? तुम्ही खोटं सांगून आत आलात? हा? तसं नाही तर तू आत्ताच्या आत्ता बाहेर काढ्या ना. सर. आत्ताच्या आत्ता बाहेर काढ्या ना. सर सर, ही उद्याची आलिया भट आहे ना सर. एकदा तिला चान्स तर देऊन बघा ना तुमच्या सिनेमात. अहो, उद्याच्या आलिया भटला उद्या आणा ना. आज का आणलंय तिला? सर नुसती उद्याची आलिया भट नाही, उद्याची करीना कपूर, उद्याची श्रद्धा कपूर, उद्याची अनिल कपूर आहे. अनिल कपूर सर. हे कोण आहे ते? सर मी बेबीचा मॅनेजर आहे सर. तिच्या करिअरचं सगळं मार्केटिंग मीच बघतो सर. तू या मुलीचा मॅनेजर पण ठेवला? हा. कुठल्या प्रोडक्शनला केलं आधी? नाही, पहिल्यांदा ट्राय करतोय सर. अपकमी आहे सर. एकदा बेबीला लॉन्च केलं ना, मग मला वेळ नाही मिळणार सर. हा. खरं. हा. वेगळंच काहीतरी चालू झालं इकडे. हा? मुळात हे कुठे भेटलं तुम्हाला? घरी. म्हणजे ते माझे मिस्टर आहेत ना. ही माझी लहान मुलगी. हिची एकदा ऍक्टिंग बघा ना सर. एक मिनिट बाळा, इकडे हा, जा या जा इकडे. जा. चांगलं करा, चांगलं कर. काय नाव काय तुझं? काका, मी एक लहान मुलगी आहे. ते कळलं ग बाळा, ते कळलं. आत्याने कुर्र लहान मुलगी असं ठेवलंय का? काहीतरी नाव ठेवलं असेल ना. माझं नाव आहे तृप्ती. क्लुप्ती. तृप्ती नाव आहे तिचं, तृप्ती. आणि ही कोण आहे तुझी मम्मी? मम्मी, ही माझी मुलगी आहे ना, श्रीदेवीची ऍक्टिंग भलतीच भारी करते. मी तिला एकदा तुमच्या समोर पेश करायला लावते. ए बाळा इकडे ये बाळा. ये, तुला ती श्रीदेवीची ऍक्टिंग शिकवली होती. हा, ती एकदा सरांना करून दाखव ना. कशी? अगं तिने लड़की आती नहीं की तरह होती है. लड़की होने की तरह होती है. पीले लगाने से ही जल जाती है. पीले लगाने लड़के ट्यूबलाइट की तरह होते हैं. काय कलई लावताय? कलई लावताय? श्रीदेवी. हा कुठला आवाज आहे? श्रीदेवी ते कर ना बाळा. ते अहो, मुळात तिला करू द्या ना. तुम्ही का सगळं करताय? तिला करायला. हेमा मालिनीचा आवाज पण चांगला करते ना. हेमा मालिनीचा आवाज काढून दाखव ना. हेमा मालिनीचा. नाही थांबा ना. एक मिनिट, तिची ऑडिशन घ्यायची ना. हा, येतो दत्तू. चांगलं काम फिल्म आहे ना आपली, टिकेल ते टिकेल. त्यातलं तो छकुलीचं कॅरेक्टर आहे ना, ते तिला वाचायला त्याचं. तुमच्या सिनेमात चांगलं चोपेल सर. ती चांगलं काम करते पोरगी. चोपेल. तुला आवड आहे बा. हे घ्या. कुठला डायलॉग आहे? हे वाचा, हे हे मला वाचा. दाखवा. हा, हे बघ बाळ, हे बघ. नीट वाचा, कार्टे नीट वाच. माझी इज्जत घालवू नको. हे बघ. हे काय लिहिलंय? लांबव खेचायचा एक शब्द. मुझे खेलने नहीं लेके गए. और आपने मुझे टॉफी भी नहीं दी बाबा. मुझे टॉफी नहीं दी बाबा. ऐका ना. ओ ताई, ओ हे असं नाही लिहिलंय. कुठे काय खेचताय तुम्ही? असं नाही. मला काय वाटतं, भाव अशा खेचून आल्या ना की कसं माणसाचं बरोबर बाहेर येतं सगळं. तिच्या आत आहे सर, बाहेर काढता येत नाहीये तिला. करणा नीट किती वेळा सांगितलंय. शेवटचा शब्द ताण ना. अहो, कशाला ताणायचंय पण? काय उरो नाही ठवरो नाही तिच्या. कुठला उरो आणि ठवरो?
आरोह आणि अवरोह असतो. तेच ते हो, तेच ते. कर ना माय माझे, नीट कर ना. हे का करताय सगळं? एक मिनिट थांब बाळा, इकडे. तुला ऍक्टिंग करायची आहे? हो, तुला करायची. ऍक्टिंग थांबा. ऍक्टिंग करायला आवडते तुला? नाही मग काय आवडतं तुला बाळा? काका मला शिकायला अभ्यास करायला खूप आवडतो. मला स्कूलला जायला पण खूप आवडतं. मला गणित आवडतं, मला इतिहास आवडतं आणि काका मला भूगोल तर जास्तच आवडतं. भूगोल आवडतं? खूप जास्त आवडतं काका. काय तर सांग भूगोल मधलं. मी सांगू? पृथ्वी हा एक ग्रह आहे. त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वी सूर्याभोवती गोल 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 फिरते. सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी सोबत आणखीन 7 ग्रह असतात. ते सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बुध, गुरु, शुक्र, शनी, मंगळ, युरेनियम आणि नेपच्यून अशी त्यांची नावं आहेत काका. माय श्रीदेवी करायला सांगितलं तर नाही जमली. भूगोल बरा जमला ग तुला. बस. मुळात तिला ऍक्टिंग करायची नाही, हे कळतंय का तुम्हाला? तिला आवड नाहीये त्याची. तिला अभ्यासाची आवड आहे, भूगोलाची आवड आहे, कळलं? अहो पण सर, मी असं ऐकलंय की कसं कलाकारांना जेव्हा सपोर्ट नसतो ना आणि त्यांना इच्छा असते काम करायची, तर त्याच्या घरच्यांकडनं सपोर्ट नसल्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. मी तर हिला सपोर्ट करते ना सर, त्याच्यामुळे तुमच्याकडे घेऊन आली. एकदा तिची चुकीचा अर्थ घेतलाय तुम्ही. अक्षरशः चुकीचा अर्थ घेतलाय. मोठे झाल्यावर कलाकार हे बोलतात कारण त्यांना लहानपणी सपोर्ट मिळाला नसतो, पण त्यांच्यात टॅलेंट असतं म्हणून ते मोठे झाल्यावर हे बोलतात. मुळात तुमच्या मुलीत ऍक्टिंगचं स्किल नाही आहे, हे समजून घ्या. तुम्ही तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न तिच्यावर लादताय आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न करताय. कळतंय तुम्हाला? एकदा बघून घेतलं. पहिला तर तुला चेचला पाहिजे रे. मला खबर आहे. तुला कळलं पाहिजे दोघींमध्येही काही नाहीये. तुझी बायको तर बावळट आहे, पहिलं तुला कळलं पाहिजे. नका ना. उद्याच्या उद्या हॉस्टेलला टाकायचं, कळलं? अरे एकुलत्या एक मुलीला हॉस्टेलला कसं टाकू? मुलीला नाही, तुमच्या बायकोला. बायकोला तिला लांब ठेवा मुलीपासून, तर सुधरेल ती. खरं तर सर मला एक गोष्ट बोलायची नव्हती, पण बोलू का? म्हणजे माझ्याकडे ना 65 सिनेमे मी लिहून ठेवलेले आहेत बॉ. त्यातले 60 सुपरहिट होतील नक्की. आणि जर डिरेक्शन करायचं असेल तर माझा चांगला हाकलव यांना, आत्ताच्या आत्ता हाकलव, कळलं? talent झालं. सांगितलं कळत नाही, निघा.